नमस्कार. आरोग्य परिषद 2026 या कार्यक्रमाच्या पुढल्या परिसंवादाला हात घालत असताना आज आपण फार महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर संवाद साधणार आहोत. ते आहेत महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. आपलं खूप खूप स्वागत. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. जबाबदारीचं खातं आहे, थेट लोकांशी संपर्क आहे, त्यामुळे या सगळ्याच्यात प्रश्नही अनेक आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतात. पण पहिला थेट प्रश्न मी आपल्याला विचारतो तो आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि त्याच्या अंमलबजावणीबद्दल. राज्यातील गरीब आणि गरजू जनतेसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र अनेक खासगी रुग्णालयांकडून या योजनेचं कार्ड असूनही रुग्णांना हे उपचार नाकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा रुग्णालयांवर जरब बसवण्यासाठी आणि योजनेची पारदर्शकता वाढवण्यासाठी आपलं खातं, आपलं मंत्रालय काय पावलं उचलत आहे? न्यूज 18 मराठीच्या आजच्या या आरोग्य परिषदेच्या निमित्तानं आपण मला बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा मी मनापासून आपलं आभार मानतो. आणि एका महत्त्वाच्या विषयावरती प्रश्न आपण विचारला आहे. महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीची सामान्य लोकांना सेवा देण्याची महत्त्वपूर्ण योजना आहे. आपण असं विचारलं की बरेचसे आजार जे आहेत किंवा बऱ्याचशा एकूणच सगळ्या पेशंट्सना हॉस्पिटल्स नाकारतायत किंवा तिथं ट्रीटमेंट्स होत नाहीत. मी आपल्याला निश्चितपणे सांगेन की महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणि त्याच्यामध्ये आता सद्यस्थितीत आयुष्यमान भारत योजना केंद्र शासनाची, ह्या दोन्हीचा टाईप झाल्यानंतर एका बाजूला आम्ही एकूणच जे काही उपचार आहेत ते उपचार वाढवलेत. पूर्वीच्या काळामध्ये साधारणतः 1350 आजार होते, आता 2399 आजार आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेत. काही पॅकेजेस मी मंत्री झाल्यानंतर, कारण मी असा मंत्री आहे की पूर्वीच्या काळामध्ये हॉस्पिटलवाले पैसे घेतात म्हटल्यानंतर त्यांच्याबरोबर भांडणारा, त्या लोकांवर कारवाई करणारा जर कोण महाराष्ट्रातले मंत्री आमदार असतील तर त्यातला मी आहे. त्यामुळे साहजिकच एका बाजूला मीच मंत्री झाल्यानंतर त्या सगळ्यांचे प्रश्नही समजून घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मी मंत्री झाल्यानंतर या सगळ्याबद्दलसुद्धा त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्याला पॅकेजेस वाढवणं हा त्यांचा मुद्दा होता. मी ती पॅकेजेस वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतली. पहिल्या टप्प्यात आम्ही पॅकेजेस वाढवली. त्याच्यानंतर आयुष्यमान भारतमध्ये आपण आल्यानंतर आता CGHSच्या नॉर्मप्रमाणे आपण परत आणखीन त्याला खूप चांगल्या पद्धतीनं अजूनही त्या पॅकेजेसमध्ये वाढ झाली. आता ही हॉस्पिटल्स अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी सज्ज असतील. आमच्याकडं असं काम होत असताना दुसऱ्या बाजूला एका बाजूला या सगळ्या हॉस्पिटलची एम्पॅनलमेंटची सुद्धा एक ट्रान्सपरंट पॉलिसी आपण केली आहे. कुठंही कुणालाही भेटावं लागत नाही, कुणाशी संपर्क करावा लागत नाही. प्रत्येक जो डॉक्टर्स आणि जे हॉस्पिटल सगळा क्रायटेरिया पूर्ण करत असेल त्या प्रत्येक हॉस्पिटलचं स्वागत आम्ही करतो आहे. फक्त आमची अट एकच आहे की हॉस्पिटलने सुद्धा पेशंटकडून पैसे घेतले नाही पाहिजेत. आम्ही एवढे चांगल्या सुविधा देतो आहे त्यामुळे आमची अपेक्षा निश्चितपणे असणार आहे. ही योजना राज्यातल्या सामान्य नागरिकांच्यासाठी महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची दर्जेदार आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी असल्यामुळं साहजिकच आम्ही त्या सगळ्या गोष्टींची सुद्धा काम करतो आहे. मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगेन की आत्तापर्यंत म्हणजे आम्ही यापूर्वीच्या एकूण सगळ्या जे काही एकूण कामकाज आहे त्या कामकाजामध्ये ज्यावेळेला महायुतीचं सरकार झालं आणि आम्ही सगळेजण राज्यात आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे त्यावेळेपासून या योजनेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे बदल आणि एका बाजूला डॉक्टर्सना सुद्धा अपेक्षित असणाऱ्या चांगल्या सुविधा आणि दुसऱ्या बाजूला पेशंटना सुद्धा आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा देण्यामध्ये आम्ही अतिशय तत्परतेनं काम करतो आहे. दुर्दैवानं याच्यामध्ये काही चुकीचं काम कोण करत असतील तर तात्काळ त्याच्यावरती सुद्धा आम्ही कठोर कारवाई करतो आहे, ब्लॅकलिस्टेड करतो आहे, FIR दाखल करतो आहे की ज्याच्यामुळं अशा काही चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये कुठलाही माणूस पुढे जात नाही. म्हणजे थोडक्यात या सगळ्याच्या सांगणं देखील आहे तुमचं आणि जर काही हॉस्पिटल असं करत असतील तर त्यांना इशारा देखील आहे तुमचा. निश्चित मुद्दाच असा आहे की या योजनाच आपण ज्यावेळेला देतोय त्यावेळेला राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची अपेक्षाच इतकी आहे की राज्यातल्या सर्व नागरिकांना माफक आणि दर्जेदार अशा पद्धतीच्या सुविधा या सगळ्या योग्य पद्धतीने द्यायच्या आहेत. तर अशा वेळेला आमच्या सगळ्यांकडूनही चूक होऊ नये. कारण बऱ्याच वेळा हॉस्पिटलची अशी तक्रार असायची की बऱ्याच वेळा त्याचे पैसे वेळेवर यायचे नाहीत. 6-6 महिने वर्षभर वेटिंग करायला लागायचं. आता आमचा तरी टार्गेटेड प्रयत्न असा आहे की महिन्याला पैसे आले पाहिजेत. त्यासाठी सुद्धा आम्ही सारखे मुख्यमंत्र्यांच्या मागे आहोत. म्हणजे एका बाजूला आम्ही ज्यावेळेला सेवा चांगल्या देण्यासाठी आग्रह धरणार आहोत त्यावेळेला त्यांचा योग्य त्या पद्धतीचा त्यांचं जे काही मोबदला असेल तो सुद्धा डॉक्टर्सना हॉस्पिटल्सना मिळाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आमच्या पुढच्या प्रयत्नांमध्ये महिन्याला सुद्धा त्यांची बिलं होतील अशा पद्धतीचं कामसुद्धा आम्ही करतोय. या योजनेची व्याप्ती अधिक वाढावी, जास्तीत जास्त आजारांचा यामध्ये समावेश व्हावा आणि शिवाय इतरही काही जटिल शस्त्रक्रिया त्याचा देखील यामध्ये समावेश असावा, याबद्दल शासनाचा पुढे काही मानस आहे का?
निश्चितपणे आहे. मगाशी आपण ज्या कॅन्सरच्या तिन्ही एक्सपर्ट्सवर बोलत होता, मला आठवते धुळ्याचे डॉक्टर जे आहेत त्यांचा सत्कार तिथल्या लोकांनी इतक्या चांगल्या पद्धतीने केला होता. त्यांच्याविषयी इतक्या चांगल्या भावना त्या दिवशी सगळेच धुळेकर व्यक्त करत होते आणि त्या सगळ्यांचीच भूमिका आता त्यांनी मांडली. आमच्या सांगलीचे डॉक्टर असतील, धुळ्याचे डॉक्टर असतील किंवा डॉक्टर खन्ना असतील, या सगळ्यांच्या मधला महत्त्वाचा भाग आणि जो आम्ही करायला निघालो. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, शक्य असेल तिथं आम्हाला मेल करा, आमच्याशी संवाद साधा, व्हॉट्सअपवर बोला, फोनवर बोला. आम्ही सगळ्या लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये बोलणार आहोत. आमचा उद्देश इतकाच आहे, ज्या ज्या सुविधांमध्ये सुद्धा सुधारणा करणं गरजेचं आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. विशेषतः मी आपल्याला सांगतो की कॅन्सरचं पॅकेज आमच्याकडे आहे, पण कॅन्सरच्या पॅकेजमध्ये फॉलोअपचं पॅकेजच नाही. म्हणजे अर्धवट पद्धतीचं जर का आपण लोकांना पेशंटला ट्रीटमेंट करावं तर ते पैसेही उपयोगाचे नाहीत आणि तुमच्या सगळ्यांची एक्सपर्टीसुद्धा आम्हाला उपयोगाची नाही. मी आमच्या महात्मा फुले आरोग्यदायी इच्छा योजनेच्या सीओना आणि त्यांच्या सगळ्या टीमला सांगितलं आहे, एका बाजूला कॅन्सरच्या सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध असल्या पाहिजेत, त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतील त्या केल्या पाहिजेत. न्यूरो हा सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये न्यूरोच्या सुद्धा सर्जरीसाठी खर्ची खूप आहेत, त्यामुळे तुम्ही मंडळीसुद्धा त्याच्यामध्ये ते टाळायचा प्रयत्न करताय. बजेट वाढायला पाहिजे, वाढवून देऊ ना आपण. शेवटी लोकांसाठी पैसे खर्च करत असताना अनावश्यक पैसे खर्च करण्यापेक्षा योग्य गोष्टींसाठी आम्ही केलं तरी काही बिघडणार नाही. त्यामुळे त्या पॅकेजेसमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे. CGHSचे नॉर्म वाढल्यानंतर आणि विशेषतः आयुष्यमान भारत योजनेमध्ये आम्ही आल्यानंतर आणखीन एक गोष्ट घडली की ज्याच्यामध्ये आर्थोचे सगळे बरेचसे डॉक्टर्स आले आणि त्यांचं म्हणणं की या नवीन आयुष्यमान भारत योजनेमध्ये आर्थोच्या पॅकेजमध्ये थोडीशी सुधारणा करणं आवश्यक आहे, कारण ते आम्हाला बऱ्याचशा गोष्टी परवडत नाहीत. मी न्यूरो, कॅन्सर आणि आर्थो या तिन्हीमध्ये सुद्धा सुधारणा करण्यासाठी सगळ्या एक्सपर्ट डॉक्टरबरोबर बोलणं आणि आमच्या लोकांनी त्याच्यावरती निर्णय घेणं आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मान्यता देणं, या सगळ्या प्रक्रिया सुरू केल्यात. सगळ्यांशी आम्ही बोलतोय. आम्हाला अपेक्षित असं आहे की लोकांना सुविधा देत असताना डॉक्टर्सची सुद्धा सोय आम्ही बघितली पाहिजे. शेवटी ते व्यवसाय करतायत, त्यांचा व्यवसाय होत असताना त्यांना सुद्धा बाबा परवडलं पाहिजे आणि आमच्या लोकांची सोय झाली पाहिजे, सेवा झाली पाहिजे. या पद्धतीचं आम्ही काम करतोय. मगाशी मी आपल्याला म्हटलं की कार्डिओलॉजिस्ट बरोबर आम्ही बोललो पाहिजे. त्याचं कारण असं आहे की मगाशी इम्युनोथेरपीवरचा विषय निघाला. अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरचं प्रमाण जे वाढलंय आणि आपण जर का त्याच्यावरती काम वाढवलं नाही तर मी आपल्याला सांगतो तुम्ही सगळेजण व्यर्थात. तुमच्या सगळ्यांचा आम्हाला उपयोग काय नाही. त्याला कारण असं आहे, पुढच्या स्टेजला गेलेला पेशंट हा तुमचा आणि आमचा नाही, तो फक्त दवाखान्याच्या खर्चाचा आहे आणि रामभरोशी कामाचा आहे. मला असं वाटते प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर. आता प्रिव्हेन्शनवरती आम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल. स्क्रीनिंग आम्हाला वाढवावं लागेल. स्क्रीनिंगसाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायला लागतात त्या सगळ्यासाठी मी तुम्हाला सांगतो, या राज्याचा मंत्री म्हणून ज्या गतीनं आम्ही काम करू पुढच्या टप्प्यामध्ये, जसं पूर्वीच्या काळामध्ये TB आपल्याकडे खूप होता, पण एक मिशन मोडवरती आपण गेलो आणि बघता बघता मिशन मोडवरती गेल्यानंतर TB आज त्या तुलनेनं त्यावेळच्या आत्ता प्रमाण प्रचंड कमी आलं. मला असं वाटतं की ओरल, ब्रेस्ट आणि सर्वायकल सगळ्या कॅन्सरसाठी सुद्धा स्क्रीनिंग वाढवलं. त्या स्क्रीनिंगमध्ये जर बऱ्यापैकी आम्ही सगळ्यांनी जो काही तुमचा राईट प्रोटोकॉल आहे तो मेंटेन केला तर आजचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होणार आहे. पार्ट फर्स्ट आहे. पार्ट सेकंड आहे की उपचाराच्या पद्धतीमध्ये ज्या ज्या काही सुधारणा करायला पाहिजेत त्यासुद्धा करणं गरजेचं आहे आणि त्या करण्यामध्ये जी काही खर्चिक पद्धती असतील त्यासुद्धा जर आम्हा सगळ्यांना महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये समाविष्ट करता आल्या तर निश्चितपणे आम्ही करणार. कारण पेशंट आणि विशेषतः नागरिकांचं आरोग्य ह्याच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने देणं हे महाराष्ट्र सरकारचं, युती सरकारचं, महायुती सरकारचं काम आहे आणि मला असं वाटतं की ते करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर विचारविनिमय करून तुमच्या सगळ्यांच्या पॉझिटिव्ह सूचना घेऊन आपण सगळेजण ते करणार आहोत. डॉक्टर खन्ना यांनी कॅन्सर पेशंट्सची होणारी गर्दी, ज्यात त्यांना 8-9 महिने असे लागून जातात, हा एक मुद्दा मांडला. पण यामध्ये काय होतं की त्याच्या आतमध्ये असणारा आजार जो आहे तो बळावतो, तो पुढल्या स्टेजला जातो. हा वेग कसा वाढवता येईल याबद्दल आपण काही विचार करताय, काही नियोजन आहे का? निश्चितपणे मगाशी डॉक्टर खन्नाने सांगितलेल्या 2 गोष्टी मी ऐकत होतो आणि मी त्यांच्याशी सहमत आहे. पेशंट पहिल्या टप्प्यात स्क्रीनिंग झाला आणि आपण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर तो 4थ्या टप्प्यापर्यंत जाईपर्यंत आमच्या सगळे डायग्नोसिस होत असतात आणि डायग्नोस होता होता इतका उशीर होतो की आपण सगळं करून सुद्धा मग मगाशी आपल्याला म्हटलं तसा उपयोग काय होत नाही. मी आपल्याला सांगतो की पहिल्या टप्प्यामध्ये स्क्रीनिंग होण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये गर्दी कमी केली पाहिजे. आज महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कॅन्सरच्या मिशन मोडवरती कॅन्सरच्या निर्मूलनाचं काम घेतलं आणि त्याच्यामध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अशा पद्धतीच्या 3 स्तरीय अशा पद्धतीची संरचना केली. लेवल 1 वरती टाटा हॉस्पिटल राहील. लेवल 2 वरती सगळी जे काही विभागीय अशा पद्धतीचे आमचे सगळे मेट्रो सिटीज आहेत त्या ठिकाणी सुद्धा याच पद्धती टाटा हॉस्पिटल सारखीच हॉस्पिटल उभा राहतील राज्य शासनाच्या मदतीनं आणि लेवल 3 वरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण म्हणताय त्या पद्धतीची स्क्रीनिंगची सगळी सेंटर्स
ट्रीटमेंटचे सगळा प्रोटोकॉल आणि ज्या काही सगळ्या उपाययोजना करायला पाहिजेत, मगाशी आपण जसं सांगितलं की सगळे जे ऑन्कॉलॉजिस्टचा स्वतंत्र विभाग पाहिजे तो सगळा आपण करतोय. तुमच्या निमित्ताने मी लाईव्ह बोलतोय, त्यामुळे अनेक लोक ऐकत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे की मी मंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टींसाठी जी काय माझी धावपळ आहे, परवा पेट स्कॅनला सुद्धा आपण आपल्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये घेतलं. जरा एक बर्ड व्ह्यू आपण टाकला तर गडचिरोली, मेळघाट आणि कोकणातील दुर्गम भागात अद्यापही प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था बिकट आहे. मी आपल्याला सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं जे त्याला काय म्हणता येईल आपण कळीचा मुद्दा ज्याला म्हणू आपण, तो कळीचा मुद्दा काय आहे तर आमच्याकडे इतकी चांगली यंत्रणा आहे ती फक्त राईटली युटिलाइज केली पाहिजे. आज मी आपल्याला सांगतो की हायकोर्टाच्या सूचना आहेत. चीफ सेक्रेटरी आमचे जे आहेत ते गडचिरोलीसारख्या नंदुरबारसारख्या आदिवासी भागातल्या सिकल सेलपासून सगळ्या सुविधा अधिक चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी काम करत आहेत. तरीसुद्धा तिथे डॉक्टर पोहोचत नाही, लोकांना सेवा मिळत नाही. अशा पद्धतीच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये लक्षवेधी द्यायला मला उत्तर द्यावं लागतं आहे. आम्ही सगळ्याच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मधल्या टप्प्यात मी स्वतः गेलो होतो गडचिरोलीला, नंदुरबारला, पालघरला, नाशिकला सुद्धा आता मी जातोय. मला ज्या वेळेला जातोय त्यावेळेला आदिवासी पाडे, आदिवासी सगळ्या लोकांच्या सुविधांसाठी सुद्धा सातत्यानं आम्ही काय करतोय याची पाहणी मी करत असतोय. सिकल सेलवरती आमचं कामच होत नव्हतं आणि सिकल सेल हा अशी परिस्थिती आहे की आता जर आम्ही दुर्लक्ष केलं तर तो पेशंटसुद्धा किंवा त्या पेशंटचा फ्लोसुद्धा इतका वाढेल की येत्या भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना खूप त्रास होईल. मी गेलो त्यावेळेपूर्वी 2 ते 3 लाखापर्यंत आजपर्यंत स्क्रीनिंग होतं. माझ्या लक्षात आलं, तिथल्या प्रायव्हेट डॉक्टरांबरोबर बोललो, आपल्या सगळ्या यंत्रणेबरोबर बोललो आणि त्यानंतर विशेष मोहीम आपण आखली. स्पेशल टास्क फोर्स नेमला. 1 महिन्याच्या आत त्या सगळ्या लोकांना त्यांचा अहवाल द्यायला सांगितला. त्या अहवालाप्रमाणे गेल्या वर्षभरामध्ये आम्ही 70 लाख लोकांचं स्क्रीनिंग केलं. त्याच्यामध्ये अनेक पेशंट्स आढळले, अनेक वाहक आढळले. त्या सगळ्यांना जी काही लाल कार्ड, पिवळं कार्ड, जे काही प्रोटोकॉलप्रमाणे द्यायचं असते आणि त्यांना राईटली गाईड करायचं असते ते सगळं आपण करायला निघालो. पार्ट सेकंड, चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली जी काही कमिटी आहे त्या कमिटीने ज्या काही सूचना दिल्यात त्याप्रमाणे स्पेशालिस्टना सुद्धा आम्ही रँडमली म्हणजे त्यांना अगदी रँडमली त्यांना पाठवायचं आहे की त्या पाठवण्यामुळं तिथल्या सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत. त्याचं फक्त राईट ऑब्झर्वेशन करायचं आहे. मी आपल्याला सांगतो आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात, पुढच्या महिन्याभरामध्ये प्रत्येक ठिकाणी या यंत्रणा अधिक गतिमान होतील, त्याचा फायदा होईल. तिसरा मुद्दा, त्यातल्या काही ठिकाणी की जिथं खूपच अडचणी आहेत, म्हणजे सातपुडा पर्वतरांग्यातल्या एवढ्या अडचणीच्या ठिकाणी ज्या काही आमच्या आर्याच्या आहे, आणखीन काय आहे, पण तिथं आमचे डॉक्टर्स पोचू शकत नाही, ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी PPP मोडवरती सुद्धा काही प्रायव्हेटमधल्या अमरावती शहरातले असतील, अन्य कोण लोक असतील, चांगले डॉक्टर्ससुद्धा ते त्यांच्या सेवा देत असतील तर आम्ही त्यांना समवेत घेणार आहोत आणि त्याचा फायदा होईल. 3 आता हायकोर्टच्या सूचनेप्रमाणे 3 हॉस्पिटल्सला आपण 100 बेडची आणि 200 बेडची हॉस्पिटल आपण मंजूर केली. 350 कोटी रुपयाची तरतूद केली. त्याची कालच्याच बजेटमध्ये आपण तरतूद केली. आणि त्याच्याहीपेक्षा ज्याचा विशेष उल्लेख आपण केला की आपण ग्रामीण भागातल्या वैद्यकीय सुविधाला वाढवण्यासाठी काय करतो. सगळ्यात मोठी तक्रार काय होती, दवाखान्यात डॉक्टर्स नाही. आता दवाखान्यात डॉक्टर का नाही, ऑल द डॉक्टर्स आर हिअर. हे खूप मोठी मोठी माणसं आहेत, पण आमच्याकडे अशी अवस्था आहे, आमच्या त्या वाड्याखेड्यात तुमच्यातली माणसंच नाहीत. पण आता परिस्थिती बदलली. देशाचे पंतप्रधान मोदीजींचे आभार मानायला पाहिजेत. मेडिकल कॉलेजेस खूप वाढलेत. दरवर्षी आता इतकी मुलं चांगल्या पद्धतीने येत आहेत. माझ्या कालच्या भरतीमध्ये 9,000 9,500 मुलं आलीत. 1400 लोकांना पहिल्या त्यातलं आम्ही आता उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या सगळ्यांना आम्ही त्याचे नियुक्तीपत्र देतोय. ही सगळी 1400 मुलं सगळ्या वाड्याखेड्यात जातील, त्या सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सेवा करतील. त्यामुळे मला असं वाटतं की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं एका बाजूला आदिवासी भागातली, दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातले आणि तिसऱ्या बाजूला सामान्य सर्व नागरिकांच्यासाठी सुद्धा ज्या ज्या सुविधा द्यायला लागतील, जे जे निर्णय घ्यायला लागतील त्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. माझी आपल्याला एक विनंती अशी आहे पत्रकार म्हणून आणि शिवाय एक मतदार म्हणून की राज्यभरातल्या महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारे हॉस्पिटल्स आणि आपले सिव्हिल हॉस्पिटल्स याचा एक दौरा तुम्ही किंवा तुमच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण करावा. कारण बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की काही मूलभूत सुविधाच अजूनही तिथे इम्प्लिमेंट होताना दिसत नाही आहे. याबद्दल आपण काही सूचना द्याल का? नाही, मी आपल्याला एवढंच सांगतो, बऱ्याच वेळा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो अनुभव येतोय, मी आता हा म्हणजे माझं गाव आरोग्य संपन्न गाव असेल, आरोग्य संवाद यात्रा असेल, आता मी उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 10 लाख कमिट्यांचे सगळे मेंबर्स जे आहेत त्या सगळ्या मेंबर्सबरोबरचा एक संवाद ठेवतोय. आमच्याकडे असणारं उपकेंद्र, आमच्याकडे असणारी गाव लेवलची आरोग्य समिती, त्याच्यानंतर असणारं जिल्हा रुग्णालय, त्याच्यानंतर असणारं ग्रामीण रुग्णालय, शहरी भागात असणारी आमची उपकेंद्र, त्याच्यानंतर तिथं असणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे हॉस्पिटल्स, इथं आमची शासकीय एकूण यंत्रणेबरोबर लोकसहभागातली कमिटी असते. त्या कमिटीने जर राईटली मॉनिटरिंग केलं तर बघता बघता आमच्या सेवा इतक्या चांगल्या पद्धतीने देता येतील. कारण बऱ्याच वेळा असं होत असते, हे सगळे बसलेले प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत,
ते आपला दवाखाना जीव ओतून त्याचा चांगला चालवण्यासाठी प्रयत्न करतात. आमच्याकडे मात्र असं होतं की एखादी गोष्ट घ्यायची असेल तर परमिशनसाठीच वर्ष जाते, त्यामुळे त्याचा रिझल्ट मिळत नाही. या सगळ्या गोष्टींसाठी फॉलोअपला लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभागाशिवाय कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही. त्यामुळं 10 लाख गेल्या बरेच वर्षांनी आज न झालेल्या 10 लाख समितीच्या सदस्यांबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री डायलॉग करतील आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांबरोबर मी स्वतः संवाद करेन. एका बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा, दुसऱ्या बाजूला सगळे लोकप्रतिनिधी, बघता बघता कुठलीही योजना थांबणार नाही, कुठलंही मशीन बंद पडणार नाही. डॉक्टर मस्ट बी वेळेवर आलाच पाहिजे, त्यानं राईटली ट्रीटमेंट दिलीच पाहिजे, गोळ्या औषधं अजिबात कुठं कमी पडणार नाहीत. या सगळ्याचं मॉनिटरिंग आम्ही सगळेजण करतोय. मला खात्री आहे की आपण सगळेजण एकसंघपणाने काम करायला लागलो की कुठलीच गोष्ट अशक्य नाही. पण वेळेचं टार्गेट काय ठेवता? 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिना? नाही, वेळेचं नाही, ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. आम्ही जी आता शिस्त लावू त्या शिस्तीतनं आम्ही जे नियम करू ते सातत्यानं पुढे चालू राहिले पाहिजेत. बरं, हे केवळ एक आरंभशूर काम नाही त्या आहे, क्षणापासून हे ते जबाबदारीचं लागू काम आहे. या जबाबदारीच्या कामातनं आपण सगळ्यांनी काही चांगल्या सेवा करण्याची जी जबाबदारी आहे ती आम्ही करणार आहोत. बरं. शेवटचा एक प्रश्न घेतोय की जो आवर्जून मला एका अशा व्यक्तीकडनं आलेला आहे जी व्यक्ती खरं तर ग्रामीण भागामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम करते. ती म्हणजे आपली सगळ्यांची आशा. ज्या आशा वर्करची आंदोलनं आपण खरं तर ठिकठिकाणी होताना बघतो, त्यांच्या काही मागण्या आहेत. त्यांच्या वतीने असा या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित होतो की आशा स्वयंसेविका आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कर्मचारी राज्य विमा योजना लागू करण्याबाबत आपण नुकतीच सकारात्मक पावलं उचलली, त्याबद्दल आभार. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विम्याचा आणि इतर सामाजिक सुरक्षेचा लाभ कधीपर्यंत प्रत्यक्ष मिळायला सुरुवात होईल, असा आमचा आरोग्यमंत्र्यांना प्रश्न आहे. नाही, मी आपल्याला सांगतो, राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून ज्यावेळेला मी जबाबदारी स्वीकारली त्यावेळेला एका गोष्टीची जबाबदारी आहे की दर्जेदार सेवा लोकांना देणं ही माझी प्राथमिकता आहे. पण त्याचबरोबर या दर्जेदार सेवा देण्यासाठी जे जे लोक काम करतात ते सगळे आमचे कर्मचारी त्यांच्या सुरक्षेच्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी सुद्धा काम करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि त्यातलाच एक भाग आहे की आशा स्वयंसेविका असतील, NHMचे कर्मचारी असतील, याबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांबरोबर आता आमच्याकडे जे काय त्याला आपण कंत्राटी कर्मचारी नाही म्हणता येणार त्याला, ज्याकडे आमच्याकडे काही एजन्सीज आहेत त्या एजन्सीकडे काम करणारे जे लोक असतील तर त्या सगळ्या लोकांना सुद्धा ESICच्या सुविधा देण्यामध्ये आम्ही सगळेजण काम करतोय. कारण पुढच्या टप्प्यामध्ये इतक्या लोकांना मी ESICमध्ये घेणार आहे की महाराष्ट्रातल्या महात्मा फुले आरोग्य योजनेचं महत्त्व कमी होईल आणि ESICचं महत्त्व वाढेल. एवढं सामर्थ्य त्या योजनेमध्ये आहे. सगळ्या एक्सपर्ट डॉक्टर्सनी आमच्या या योजनेमध्ये समाविष्ट व्हावं अशी सुद्धा मी त्या निमित्तानं मी आवाहन करेन. आपले खूप खूप धन्यवाद. फार वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही अगदी वेगानं उत्तरं दिली. सगळ्यांसाठी तुम्ही सज्ज आहात. आमच्याकडनंही आम्ही तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जोरदार टाळ्या. थँक्यू.